नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 105 आणि 106. प्रथम भाग 105. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुमचे लक्ष क्षणभरही जरी तुमच्याच अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणावर पडले की ते तितकेच म्हणजे क्षणभर तितकेच पुरेसे आहे. देवाची या द्वारी उभा क्षणभरी असे जे म्हणतात ते कदाचित हेच असावे. ते असेही पुढे म्हणतात की गुरु पहिल्या भेटीतच आपल्याला सांगतात, तुझे रूप माझ्यासारखेच आहे बरं का, तुझे रूप माझ्यासारखेच आहे बरे का. गुरु आपल्याशी बोलतात ते आपल्याला स्त्री किंवा पुरुष असे समजत नाही, तर या दोन्ही व्यतिरिक्त जे ऐकणारे आहे, ज्याला रंग रूप आकार नाही असे जे ऐकणारे आहे त्यालाच बोध करतात. मरणाचे भय आयुष्यभर ज्याच्या डोक्यावर टांगते आहे अशांचा संतांना फार कळवळा असतो. त्यामुळे ते कधी कधी रागावतात सुद्धा, पण त्यांचे सांगणे एकच, आपल्या लक्ष्यावर लक्ष ठेवूनच असा, आपल्या लक्ष्यावर लक्ष ठेवूनच असा. हे असे ध्यान खरोखरच जगावेगळे आहे. त्याला तुम्ही गुरुवचनाचे ध्यान असेही म्हणू शकता. याच लक्ष्याला विष्णू, कृष्ण, राम, काली वगैरे वगैरे नावे पण मिळाली आहेत. गुरुवचनावर ज्याचा विश्वास आहे असा भोळा साधा माणूस एखाद्या प्रचंड माणसापेक्षाही ही गोष्ट जास्त लवकर समजून घेऊ शकतो. अशा भाबड्या भावात जर एखादा मरताना असला तर त्याची त्या क्षणी मृत्यूची भीती निश्चित नाहीशी होईल, यात काही शंका नाही. आणि तो चैतन्यात मिसळून म्हणजे काय, चैतन्यात मिसळून जाणे, तो चैतन्यात मिसळून जाणे म्हणजे काय हे लगेच समजतो. पण बुद्धिमान माणूस आपल्याला खूप समजते अशा भावनेमध्ये असल्यामुळे तो आपल्याच ज्ञानाच्या अभिमानात गुंतून राहतो आणि ही आलेली सुवर्ण संधी आपल्या हाताने गमावतो, हुकवतो. तुझे भले होईल असे, तुझे कल्याण होईल, तुझे भले होईल, तुझे कल्याण होईल असा गुरु आशीर्वाद देतात. असा आशीर्वाद देहबुद्धी असणाऱ्यालाच देतो. असा आशीर्वाद देहबुद्धी असणाऱ्यालाच देतो. पण एखादा ज्ञानीच अशा आशीर्वादाबद्दल उलट प्रश्न विचारतो, का हो, भले होईल, कल्याण होईल म्हणजे नेमकी काय होईल? समजा आपण गाढ झोपलो आहोत पण जागच आली नाही, तर जाग आल्यावर जे जग दिसणार होते ते मिथ्या म्हणावे की आपल्या जागेलाच मिथ्या म्हणावे? सूक्ष्म विचार इथे करणे आवश्यक आहे. हा प्रश्न फार म्हणजे फारच महत्वाचा आहे. सर्व अस्तित्व शब्दमय आहे, म्हणून शब्दरहित व्हा. प्रपंच उपाधी ही मिथ्या आहे हे जाणा. मग संसाराचा संसार म्हणून किंवा प्रपंचाचा प्रपंच म्हणून त्रास अजिबात होणार नाही. ज्ञानेश्वरीमध्ये आले आहे की विषय व्याळे मिठी, दिदलिया नुठी ताठी, ते तुझे या कृपा दृष्टी निर्विष होय. विषय व्याळे मिठी, दिदलिया नुठे ताठी,
ते तुझी या दृष्टी निर्विष होय. ज्ञानेश्वरी अध्याय 12 ओळी क्रमांक 2. तर सद्गुरु महाभयंकर व्याळ म्हणजे सर्प. सद्गुरु महाभयंकर व्याळांना मारत नाही. ज्या सर्पांनी आपल्याला चारीकडून करकचून मिठी घातली आहे, ते फक्त त्या महासर्पांना निर्विष करतात. आणि मग वाटले तर तुम्ही त्याच्याशी खेळू पण शकता. हे सर्व कशामुळे प्रकाशले आहे, याच्या अगोदरचे यांना प्रकाशवणारे काय आहे, याचा विचार करा. आपणच असल्याचे ज्ञान कसे सहजपणे आपोआप वही वाटते, हे फक्त बघा. आपण ज्ञानी झालो असा वेड्यापणा मिरवू नका, नुसते बघा. असणे पण हे विचार न करताच कळणारे आहे. असणे पण हे विचार न करताच कळणारे आहे. विचार केला तर ते विचार केलेले विचार त्याच्या स्पष्टतेलाच अंधारून टाकतात. विचार केला तर केलेले विचारच म्हणजे त्याच्या संबंधी केलेले विचारच त्याच्याच स्पष्टतेला अंधारून टाकतात. भाग 106. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जसे संस्कार तसे मन. मन आणि संस्कार एकच. विचारालाच, स्मृतींनाच, शब्दांनाच, आठवणींनाच मन म्हणतात. म्हणून संस्कार, शब्द, विचार, आठवणी हे सर्व मनच समजा. जर मुळात मन फक्त असणारे आहे, माझे मन असा खोटा वेश तिथे नाही, परंतु ते हाच माझे मन आपण असा खोटा वेश धारण करतो, हे जर ओळखता आले, याचाच अर्थ असा झाला की संस्कार, शब्द, स्मृती, विचार, आठवणी, मन हेच मी, म्हणजे हेच जर ओळखता आले, तर मन हेच मी, पण आपल्या स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे आपण त्या सर्वांना माझे म्हणतो. विचारांना माझे म्हणतो, संस्कारांना माझे म्हणतो, आठवणींना माझे म्हणतो. याचं कारण एकच की स्वस्वरूपाचं अज्ञान. एक काल्पनिक भेद उत्पन्न करतो. म्हणजेच काय, माझे समजतो म्हणजे एक काल्पनिक भेद उत्पन्न करतो, आणि याचा परिणाम म्हणून या भेदात्मक प्रतीतीत एक भाग स्वतःला स्थिर आणि इतर भागावर नियंत्रण करणारा शासक, त्यांना काबूत ठेवणारा असा नित्य हजर असणारा शाश्वत समजतो. अर्थात ही शाश्वता आपणच कल्पनेने त्याला दिलेली असते. या दोन भागात मग ओढाताण सुरू होते. यालाच मानसिक संघर्ष असे म्हणतात. दोन भाग हे एक दुसऱ्यावर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतात, आणि मग ते अनेक समस्यांना जन्म देतात आणि संघर्षाला सुद्धा सातत्य देतात, आणि आपले स्वस्वरूप आपल्याला ओळखूच देत नाही. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी आणि माझे मन. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी आणि माझे मन हे वर्ज करून ध्यान योग साधा. हे अतिशय महत्वाचे वाक्य आहे. मी आणि माझे मन हे वर्ज करून ध्यान योग साधा. आपल्या ठिकाणचा ज्ञान अणू प्रकाशला की त्याच्या प्रकाशात हे अवाढव्य जग आपोआप प्रकाशते. पण सूक्ष्म अशा ज्ञान अणूत हे एवढे मोठे जग कसे सामावते, हे एक आश्चर्यच आहे. इतका सूक्ष्म अणूत हे जग बसूच तरी कसे शकते? ते केवळ तेथे भासते, म्हणूनच त्याला मिथ्या मानले आहे, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. मिथ्या म्हणजे त्याच्या ठिकाणी सुखदुःख, हर्षविषाद, ताणतणाव, भीती, काळजी, मृत्यूची भीती, रोगाची भीती
देण्याचे सामर्थ्य मुळीच नाही. नाहीतर त्यांना मिथ्या म्हणून आपला काय फायदा? त्यांना मिथ्या समजणे व त्याच्या कचाट्यातून सुटणे हाच सर्वात मोठा आपला फायदा नव्हे काय? हे असे सूक्ष्माचे ज्ञान आपल्याला नाही, म्हणून आपण स्थूल ज्ञानाला कवटाळले. म्हणजे स्थूल देह हेच आपण आपले रूप मानू लागलो. गाढ झोपेतून उठताच जी अणुमय जाग असते तिच्यातच हे विराट जग आरामात विसावले आहे. जाग अणुवत पण त्यात अवाढव्य जग सामावलेले. पण हे कसे शक्य होईल? म्हणूनच ते मिथ्या म्हटले जाते. तात्पर्य, जाग नसलेल्या अवस्थेतून म्हणजे अज्ञानातून हा ब्रह्मांड पसारा येतो व सुषुप्तीत गाढ झोपेच्या अज्ञानात अदृश्य होतो म्हणजे बीजवत राहतो. तुम्ही जेव्हा मनापासून म्हणाल की खरेच मला काही म्हणजे काही कळत नाही, जेव्हा तुम्ही मनापासून म्हणाल की खरेच मला काही म्हणजे काहीच कळत नाही आणि माझ्या मनात सूक्ष्म अशी काही हालचाली नाही की जी वरून तर म्हणते मला काही कळत नाही पण काही कळून घेण्याची इच्छा आहे, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने रिकामे, निस्संग, निर्मलेप म्हणजे परब्रह्म असाल. पण जोपर्यंत मला सर्व कळते अशा धारणेने तुम्ही भरलेले राहाल, जडशिळी राहाल, अस्वच्छ राहाल, गार्बेज राहाल, तेथे निर्मळ, निर्लेप, निसंग असे तुम्ही कसे असाल? पण देहमन म्हणजेच मी म्हणणाऱ्याला असा विवेक करण्याचे रिकामपण नाही. पण देह मन म्हणजेच मी म्हणणाऱ्याला असा विवेक करण्याचे रिकामपण पण नाही आणि अर्थात सामर्थ्य पण नाही. जगाच्या सर्व व्यवहार हा केवळ शब्दावरच चालतो. तसे पाहिले तर जग म्हणजे दुसरे तिसरे काही नसून केवळ शब्दच आहेत. आपापल्या भाषेतील शब्दच आहेत. एखादी गोष्ट नुसती आहे तशी तुम्ही पाहूच शकत नाही. प्रथम शब्द आड येतात, मग ती वस्तू. एखाद्या वस्तूकडे पाहिले तर ती वस्तू म्हणून दिसत नाही, तर प्रथम टेबल शब्द मध्ये येतो आणि मग ती वस्तू. म्हणूनच शब्दाशिवाय जगाचे ज्ञान होऊच शकत नाही. हा आपला भ्रम आहे, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. काहीच नसून पुष्कळ आहे, काहीच नसून पुष्कळ काही आहे असे वाटणे ही जगाची मौज आहे आणि ती मौज अनुभवा. श्रीकृष्ण म्हणतात, कोणताही अनुभव येण्यापूर्वी किंवा घेण्यापूर्वी जे असते ते म्हणजे माझे स्वरूप आणि पर्यायाने तुमचे पण तसेच स्वरूप.